नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधव, विधवा महिला तसेच वृद्ध नागरिक सर्व निराधारांसाठी आंदोलन करण्यात आलेले आहे। प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेले आहे। अनेक दिवसापासून थकीत अनुदान मिळालेले नाही, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करण्यात आलेले आहे। तरी मित्रांनो, या संदर्भात काय माहिती आहे ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण या ठिकाणी बघू शकता, सार्वमत न्यूजपेपरची ही बातमी आहे। जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांगांचे लोटांगण आंदोलन, अहिल्यानगर या ठिकाणची ही बातमी आहे। तर मित्रांनो, अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर, आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेकडो दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध लाभार्थ्यांसह लाक्षणिक लोटांगण आंदोलन करण्यात आले। यावेळी संस्था संघटना अध्यक्ष लक्ष्मण खडके व प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग अवताडे आदींनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना समक्ष मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी सदर मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली। यावेळी जिल्हाधिकारी आशिया यांनी सदरील मागण्यांबाबत तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। या ठिकाणी लक्ष्मण खडके यांनी श्रीरामपूर येथे गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन करीत असलेले बाबासाहेब बागुल यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले। दिव्यांगांवरील अन्यायाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे हा प्रशासनाच्या मागासलेपणा असल्याचे ते म्हणाले। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासूनचे थकीत मानधन मिळावे, म्हणजे मित्रांनो प्रमुख मागणी आहे की थकीत मानधन मिळावे। जे मागचे डीबीटी चालू झाल्यापासून अनेक लाभार्थ्यांना उशिरा पैसे मिळाले आणि त्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान मिळालेले नाही, ते थकीत अनुदान मिळावे। तसेच माहे ऑक्टोबर 2025 पासून थकीत वाढीव मानधन मिळावे, म्हणजे जे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये झालेले आहे परंतु ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये पैसे मिळालेले नाही, त्या लाभार्थ्यांना आता 1,000 रुपयाप्रमाणे तो फरक मिळावा, म्हणजे जे थकीत वाढीव अनुदान मिळावे या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे। तसेच आधार कार्ड बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन अपडेट होत नसलेल्या दिव्यांगांना सुयोग्य पद्धतीने मासिक मानधन मिळावे, म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे आधार ऑथेंटिफिकेशन होत नाही, हे बोटाचे ठसे उमटत नाही, त्यांना सुद्धा मानधन मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार योजना व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे नोंद असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी। आमदार खासदार यांच्या विकास निधीतून दिव्यांग निधी 100% खर्च करण्यात यावा। सर्व निराधार योजनेतील दिव्यांगांना सरसकट 2,500 रुपये लागू करण्यात यावे। दिव्यांग लाभार्थ्यांना सज्ञान मुलांची अट रद्द करणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करावी। तसेच जिल्हा नियोजन बजेटमधून 1% निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा। तालुका व जिल्हा स्तरावरील दिव्यांग संबंधित सर्व समित्या स्थापन करून दिव्यांग सदस्यांची नियुक्ती व्हावी। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील दिव्यांगांसाठीचा राखीव निधी तात्काळ वितरित करण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहे। यावेळी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, दिव्यांग बांधव उपस्थित होते, विधवा भगिनी उपस्थित होत्या, तसेच या ठिकाणी वृद्ध नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या विविध मागण्यांसाठी दिव्यांग, विधवा, वयोवृद्धांचे प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे। तर त्यांचे जे प्रमुख मागण्या आहेत ते आपण या ठिकाणी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिव्यांग बांधव, विधवा भगिनी, वयोवृद्ध यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना मागण्याचे निवेदन दिलेले आहे। निराधार योजनेचे जानेवारी-फेब्रुवारी 2025 चे थकीत मानधन मिळावे, ऑक्टोबर 2025 पासूनचे थकीत वाढीव मानधन मिळावे आदी मागण्या आहेत आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत। तर अशाच पद्धतीने संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर होणे गरजेचे आहे, तरच प्रशासनाचे डोळे या ठिकाणी उघडेल आणि जो निराधारांवर अन्याय होत आहे, त्यांचे वेळेवर मानधन मिळत नाही, त्यांचे थकीत मानधन मिळत नाही आणि इतर काय की ज्या समस्या आहेत त्या सर्व
पूर्ण होतील त्यासाठी सर्व ठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलने होणे गरजेचे आहे, निवेदन देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।